गजा हा अरे असं खुळ्यासारखं का पळालास गाडी माग? मला मुक्त ताईला ना शेवटपर्यंत जाताना बघायचं होतं म्हणून मी ताई दिसेपर्यंत धावत होतो. हा काय भाई येड प्रेम म्हणायचं भावाचं. पण नाही ले पडल्यानंतर ना मला आणण्यासारखं झालं. त्यांना काय त्रास होत असेल तेव्हा मला लक्षात आलं माझ्याकडे आणण्यासारखं स्प्रे असता ना तर पळता पळता ना मारला असता आणि अजून लांब धावला असतो. हा नको रे बोलू असं बाबड्या. स्प्रे मारायची वेळ तुझ्यावर कधीच येऊ नये बाळा. ज्याचा त्रास त्यालाच माहित. चालेल. शेवटी मुक्ताताई त्यांच्या घरी पोहोचल्या. लग्नानंतर लेकीचं हक्काचं आणि कायमचं घर तिचं सासरच असतं. एकदा का लग्न झालं ना का लेख आपल्याच घरी पाहुणे असती बघा. भक्ती मी तुला सासरचं सुख देऊ शकत नाही. उलट मी तुझ्या घरात पाहुणा म्हणून राहतोय. माफ कर मला. असा नका विचार करू. जावई नाही लेक म्हणून राहा. हे घर पण तुमचंच आहे. काशा लक्षात ठेवायचा. वैजंती वहिनी आणि ती चंद्राबाई मुक्ताच्या अतिशय जवळच्या आहेत. ती बोलेल ना त्याच्यावर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि आपल्या प्लॅनला सगळ्यात जास्त धोकं त्या मुक्तापासून आहे. अगं पण तिला तर रावसाहेबांनी घराच्या बाहेर हाकललेलं आहे. आता मी जाणार रावसाहेब बनून, मग तिला घरामध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. हो पण ती मुक्ता स्पर्धा जिंकून आली आहे आणि तिच्या बरोबर तो सारंग आहेच. त्याशिवाय वैजंती भाऊ ती आजी सगळे जण तिला डोक्यावर घेऊन नाचणार. म्हणजे झालेलं सगळं विसरायला वेळ लागणार नाही. पण शेवटचा निर्णय रावसाहेबांचा म्हणजे काशाचाच असणार ना. तो कशाला तिला घरात ठेवेल. हे बरोबर बोलली. अरे आपल्याला रावसाहेबांच्या मेंटॅलिटीचा विचार करायला पाहिजे ना. तिने स्पर्धा जिंकली आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय म्हणजे ते लगेच तिला घराबाहेर जा असं बोलणार नाहीत. उलट सगळं माफ करून तिला घरातच ठेवतील. म्हणजे तिला मी माफ करून टाकायचं. नाही तिला घरात ठेवणं हे तुझ्यासाठी घातक आहे. ती दोन्हीकडनं बोलती तू. आता ह्यो म्हणतो घरामध्ये ठेवायचं, ती म्हणते घराच्या बाहेर राखलायचं. काय ते दोघांनी ठरवा दे आणि मग मला सांगा काय करायचं ते. अरे म्हणजे ती आली ना स्पर्धा जिंकून की फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून अभिनंदन वगैरे करायचं. पण मागचा राग डोक्यात ठेवायचा. वेळ आली ना की तिच्याशी लढायचं आणि हाकलून द्यायचं. लढायला काय आपल्या डाव्या हाताचं मळ आहे असं मुक्ताला लढून. हे आत्ता नाही हळूहळू सगळं कसं दमानं. हे बघ असं तू सांगत जा बस. इशारा करत जा मी लढत जातो. वा वा छोटे मालक तयारी कशी मस्त झाली ना. मस्त. फुलं टाकू का अजून? टाक टाक जरा व्यवस्थित टाक. हा हा. बाकी रांगोळी एकदम भारी काढली. हा अरे हे आले. दामू अरे बघत काय करायला आतमध्ये सांग सगळ्यांना ओरडून जा जा जा. मुक्ताताई आल्या. मुक्ताताई आल्या. तुझ्या ते हाताला लागलो तर तू असं वाजलो. हे काय त्याला म्हणतात ते करंड करून एकदम. अरे बोलतो काय मी थांब इथंच थांबत जाऊ नका मी लगेच येतो. वहिनी ओ वहिनी ओ वहिनी ऐका जरा. आशा हा सगळं घेतलंस ना व्यवस्थित? वय वय वय. वहिनी ओ वहिनी. ते भाऊजी का हाक मारतात सारखं? मोठाई अहो मोठाई बाहेर मुक्ताताई आणि सारंग भाऊ आल्यात. आले का? सगळी व्यवस्था केलं ना नीट? अहो सगळी व्यवस्था केली बघा. चल 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 चला. या फोन का नाही उचलत आहे? ऋषी प्लीज फोन उचल.
कुठे वहिनी वहिनी काय झालं भाऊजी? काय चला झालं? चला लवकर आपली तिकडेच- विजेती दारात येऊन थांबली हो तिकडेच जातोय. थांबा थांबा आपण स्पीकरवर जरा सनीचं उघडे लावू छान बसत पैकी दामू आता आपल्या ते मोठ्या स्पीकरवर काय असं ते सनीचं उघडे लावतात बघ जा बघा लगेच. वहिनी दादा जर आत्ता इथे असता तर त्यांनी आपल्या वाड्याच्या दारामध्ये अशी सनई चौघड्यावाले बसले असते स्वागताला. हो नक्की असंच केलं असतं त्यांनी. पण आपण निदान स्पीकरवर तर लावू शकतो की नाही. हो चला चला बोलत काय म्हटलं चला. ऋषी आपण खूप मोठी चूक केली आहे. माझी पण अक्कल कुठे गेली होती ना काय माहिती. ऋषी मला भलतीच शंका येते. अरे लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. आणलं की नाही तुझ्या सुनबाईला. अरे ए दामू ते म्युझिक लाव ना जरा सनई चौघडे लाव. वय वय अरे दामू काय लावलंस तू. अहो तर तुम्ही सांगितलं तेच केलंय फक्त बटन दाबलंय. हे बघ आता झाली वाटते. ऋषी आय थिंक मुक्ता बहिणी आली. मी तुला नंतर फोन करते. एकदम प्रसन्न वाटतं की नाही एकदम. आई हे बघ ही मुक्ता या घरात येऊ शकत नाही. हे सांगणारी तू कोण आहेस? थांब सारंग. आनंदाचा प्रसंग आहे ना आपल्यासाठी. नको चिडचिड कर. आणि आर्या आमच्या सगळ्यांसाठी तू आगंतुकपणे आमच्या घरात शिरलेली पाहुणी आहेस आणि ती पण वंसनची. त्यामुळे तू मध्ये मध्ये एक तर बोलू नकोस आणि आमच्या कुठल्याही चांगल्या प्रसंगाला गालबोट लावायचं नाही. हो बरोबर आहे. जी या घरात सून म्हणून येणार होती ती आज नको असलेली पाहुणी म्हणून आलीये ना. माझ्या आनंदाला माझ्या एंगेजमेंटला कोणी गालबोट लावलं हे विसरलात का तुम्ही सगळे. असो सोडा ते सगळं. मी काही इथे कोणाला गालबोट वगैरे लावायला आलेली नाही. मी फक्त एवढंच सांगायला आलीये की ही मुक्ता जर या घरात आली तर रेणुकाच्या संसाराचं वाटोळं होईल. वाटोळं. या मुक्ताला तर काही फरक पडत नाहीये ना. पण तुमच्या लेकीचं वाटोळं होतंय. तुम्हालाही फरक पडत नाहीये का. बघितलं का मी तुम्हाला यासाठीच नाही म्हणत होते. रेणुका त्यांच्या घरच्यांना समजणार, परत त्रास होणार. आपण परत जाऊया. मुक्ता थांब. अगं हे तुझं घर आहे आणि असं जाऊ देणारच नाहीये मी तुला. मुक्ता अगं किती प्रसंग आले त्याला तोंड दिलंस धीराने तू. हात डुकरा असताना सुद्धा स्पर्धा जिंकलीस, वाजवलंस तिथे जाऊन. नगरकरांच्या सुनेचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जय जयकार होत असताना तिला तिच्याच घराच्या उमऱ्यापासून परत जावं लागलं. हे मी होऊ नाही देणार आहे. आणि मुक्ता जर तू परत गेलीस तर देवी आई माफ नाही करायची मला. आर्या आमच्या सुनेनं खूप मोठं यश मिळवलंय. तुला जर या आनंदात सहभागी होता येत असलं ना तर हो, नाहीतर तू इथून गेलीस तरी चालेल.
चुकलं तिचं? तुम्ही तिला का जायला सांगताय? तुम्हाला मुक्ताच्या चुका दिसत नाही? खरं तर सगळी चूक आहे ना ती या मुक्ताची आहे. तुम्ही नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करता. माधवी, अगं कधी कोणाची कुठं बाजू घ्यावी काय समजतंय का तुला? सगळं समजतंय मला. मी या आर्याची बाजू घेत नाहीये, तर दादांच्या बाजूनी बोलते. आता जर का इथे दादा असते ना, इथे दारातच तिचं अभिनंदन केलं असतं आणि तिला घालवून दिली असते. तिच्या सगळ्या चुका, प्रॉपर्टीसाठी केलेला तिचा हावरटपणा हे तुम्ही विसरू शकता, पण दादा कधीच विसरणार नाहीत. मोठी आई, भाऊ, काका, आजी, तुम्ही सगळ्यांनी खरंच माझ्यासाठी लय काय केलंय. तुमचं प्रेम, तुमच्या भावना मला माहित आहेत. तुम्ही बाहेर या, मी तुम्हाला वाड्याला एकत्रच नमस्कार करते आणि निघते. मुक्ताच्या घरून फोन आहे, त्यामुळे आता मला इथे कुठलाही तमाशा नकोय. मुक्ता, हा ना, बोला. अगं काही नाही, असंच फोन केला. म्हटलं पोचला की नाही तुम्ही? वय वय पोचले. मग सगळं ठीक? घर सगळं ठीक आहे ना तिथं? वय घरी सगळे ठीक आहेत. सगळे लय आनंदात पण आहेत. आत्ताच मला नुकतंच ओवाळलं. सगळी मावं लई कौतुक करतात. अगं मग तुझ्या आईला मी तेच म्हणत होतो, ती उगा काळजी करत बसते, म्हणते मुक्ताला फोन करा, मुक्ताला फोन करा. काय काही नाही, थांबा जरा. हा अगं काही नाही ग, उगा माझं नाव पुढं करताय. आपण त्यांना तुझी काळजी वाटत होती. पोरीचा अजून फोन आला नाही, काय झालं असन म्हणून तुला फोन करत होते. हा थांब थांब, घ्या. महत्वाचं बोलायचंय ते बोलू दे ना मला. बोला. अगं बाळा काही नाही, म्हणजे काय तू फोन उचलत नव्हतीस ना, घेत नव्हतीस, म्हणून जरा धास्ती वाटत होती. नाही, ती गडबड चालू होती ना, ओवाळणं वगैरे चालू होतं, त्यामुळे ती रिंग कधी वाजली समजलंच नाही. हा हा हा, मग चालू दे तुमचं तिथं. मी ठेवतो बरं का आता फोन. अण्णा म्हणतात आईला काळजी वाटत होती आणि ई म्हणत होते अण्णा काळजी करत होते. खरं तर दोघेही काळजी करत होते. गजा, तुमचं काय मान पुढं पुढं करतात? अरे काय कौतुक करतात म्हणे, कौतुक. घरी परत जायला लागू नये म्हणून घरच्यांशी असं खोटं बोलतात का? काहीही खोटं बोललेली नाहीये ती. ती आता जे बोलले तेच इथे घडणार आहे. आता जी माणसं इथे उभी आहेत ना, त्या सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं. एक, दादा इथे असते तर त्यांनी काय केलं असतं, मुक्ताशी ते कसे वागले असते, हे कुणीही मला सांगायचं नाही. कारण तुम्हाला सगळ्यांपेक्षा मी त्यांना जास्त ओळखते. बायकोय मी त्यांची, 30 वर्ष संसार केलाय त्यांच्याशी. आणि 2, मुक्ता या घरची सून आहे. आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे तिचं, त्यामुळे आम्ही तिला घरात घेणारच आहोत. ज्यांना या आनंदामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी इथे थांबावं, नाही तर इथनं गेलात तरी सुद्धा चालेल. इथे उभं राहून विघ्न संतोषीपणा करायचा नाही, ते मला चालणार नाही.
थांबा दामू म्युझिक. या नगरकरांचा जय असो. थांबा दामू. हा चल. होय आलो. आई हे अजून एक ताट कोणाला घेतले? हा कोणला म्हणजे मुक्ताला. आई कर ना सुरू. मला तुझं मन समजतंय, पण आता आपल्याला तिच्या नसण्याची सवय करून घ्यायला पाहिजे. एवढे दिवस पोरगी घरी होती, त्यामुळे आता ती नसल्याचा त्रास तर होणारच आहे आपल्याला सगळ्यांना. त्यामुळे आता काय तिच्या आनंदातच आपण आपला आनंद मानायचा आहे. भाऊ लेकरू किती समजून घेते सगळ्यांना. तिचा संसार महत्वाचा आहे, पण तिने इकडून जाऊच नाही असं वाटत होतं मला. आणि आता ती घरातून गेले यावर विश्वासच बसत नाहीये मामा. खरंच तुम्हा सगळ्यांच्याकडे पाहिले ना की कुटुंब म्हणजे काय असतं हे समजायला लागतं. चल कुसुमात हे जेवायला घे. हे बघ, नाहीतर आम्ही कुणीच जेवणार नाही. अहो सावकाश सावकाश. दामू काका, हा कार मध्ये मुक्ताचा संबळ आहे, तो प्लीज आणा ना. हो घेऊन येतो लगेच. अरे गायत्री, किती दिवसांनी बघते तुझा चेहरा. कशी आहेस? तू कशी आहेस? मी ठीक आहे.